नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगलं। तळावर काही माणसे आलेले असतात व तेथील सेवेकरांना विचारू लागतात, इथे कोण अशी बाई आलेली आहे का? ती पोटुशी आहे, 10 महिने झाले तिला। तेवढ्यात तिथे मामा येतात, तो विचारतात, काय झालं रे, कोण काय म्हणत आहे असे दादूला विचारतात। दादू सांगू लागतो, मामा तळावर काही माणसं आलेत, विचारू लागलेत, इथे कोण अशी बाई आहे का? तिला 10 महिने झालं पोटुशी आहे। मामा रागवून म्हणतात, तुम्हाला कशाला काय पाहिजे रे, आणि चौकशा कशाला पाहिजेत? त्या आलेल्या 4 माणसांना मामा खूप ओरडतात व म्हणू लागतात, तुम्हाला तुमची कामं नाही झेपत, तेच नाही तुम्हाला आवरत, असे चौकशा बरं तुम्हाला टाईम मिळतं रे। आता तुम्ही 5-6 दिवस इथं राहून सेवा करायची आणि पाणी जाऊन आणायचं आणि 5-6 दिवस पाणी पुरेल असं घेऊन यायचं, आणि तुमच्यातलं कोण जरी पळून गेलं त्याची गाठ माझ्याशी आहे, ध्यानात ठेवा। नाही ते चौकशी कशाला पाहिजे तर तुम्हाला तुमची कामं करायची की, असे मामा त्यासनी बोलू लागतात। पुढे आपण पाहतो, इकडे मायावाचे घरचे म्हणत असतात, आम्हाला आता पोरगाच पाहिजे आहे आणि तिला 10 महिने झालं, अजून ती पोटुशी आहे, अजून पोरगासुद्धा झालेला नाही आणि आम्हाला तर पोरगाच पाहिजे। मायावाला भेटण्यासाठी काही लोक येतात व ते पाहून मायावा खूप आनंदी होते। तळावर थांबण्यासाठी मामा त्यांना परवानगी देतात। पुढे आपण पाहतो, रातच्याला मामांना तळाच्या बाहेर काही आत्मा दिसू लागतात। मामा त्यासनी म्हणतात, तुम्ही तिथेच थांबायचं, आतमध्ये यायचं नाही आणि तुम्ही पहिले इथून चालतो व्हा। दादू विचारायला लागतो, काय झालं मामा, तिथं कोण आहे? मामा म्हणतात, दादू भंडारा घे। दादू भंडारा घेऊन येतो। मामा ते भंडारा तिथं फेकतात व ते सर्व गायब होतात। मामा मायावाला सांगू लागतात, तुम्ही इथून तळ सोडून बाहेर जायचं नाही। पुढे सकाळ होते। मायावा विचारू लागते, मामांना तिथं पुढे काय दिसलं आणि काय करत होते ते सर्व बोलू लागतात, काय माहिती मामांना काय दिसलं, मामाने कोणाला काहीही सांगितलेलं नाही। दादू म्हणू लागतो, मामाने तुम्हाला सांगितलं नाही म्हटल्यावर काहीतरी इडापिडा असेलच तुमच्यावर, म्हणून तरी मामांना हे सांगितलेलं। मायावाचा नवरा म्हणतो, त्यासाठीच तर आम्ही इथं आलेलो आहे नव। दादू सांगू लागतो, मामाने जे काही सांगितलंय ते तुम्हाला करावं लागेल आणि मामांचं तुम्ही ऐकलं तर तुमचंच भलं होईल, आणि तुम्हाला सांगितलं नाही म्हटल्यावर काहीतरी त्याला कारण असेलच की। मायावाचा नवरा चिडतो, म्हणू लागतो, बघितलेस का गं, तुझ्यामुळं सगळं हे ऐकावं लागतंय आणि राबावं लागतं इथं। घरात आपण किती आनंदी होतो, इथे आपल्याला कामं करावं लागतात। मी आजपर्यंत कोणाची चाकरी केलेली नाही आणि आता तुझ्यामुळं करावं लागत आहे। गणू म्हणू लागतो, असं काहीही बोलू नका, मामानं जर हे समजलं तुम्ही असं बोलताय तर मामा तुम्हाला इथून तळावरून हाकलून देतील, त्यामुळे असे काहीही बोलू नका। दादू त्याच्यावर भडकतो, म्हणू लागतो, आणि तुला इथं तळावर कामं करावं लागणारच, आणि मामाने आम्हाला सांगितलंय तुला कामं द्यायला। दादू म्हणतो, मामाने आम्हाला सांगितलंय तुला कामं द्यायला, आणि तू मेंढरांना आता घेऊन जा, त्यांना काहीतरी चरून आण। आता मी इथं कामं करा आहेच ना, लाकडं तर फोडत आहेच की मी, मग आता मेंढरांना का घेऊन जाऊ? दादू चिडतो, म्हणतो, मामाने आम्हाला सांगितलंय तुला कामं द्यायला, आणि जे कामं देईल ते तुला करावं लागेल। मायावाचा नवरा म्हणतो, मग लाकडं फोडणं मी हे सेवाच करत आहे की, आणि आता ते का बरं? दादू म्हणतो, तुला सांगितलेली कामं करावं लागेल, तू आता मेंढरांना घेऊन जा म्हणजे जायचं। तसे बोलताच तो मेंढरांना घेऊन जातो। तेथील एक बाई मायावाला सांगू लागते, आता तळावर आपण हाय म्हणल्यावर आपण कशी सेवा करता येईल ते केली पाहिजे नव्ह, आणि मामा तर तुमचीच कामं करतायत की। मामा म्हणतात, देवानं तुमच्यावर कृपा केली तर घेता बी आली पाहिजे। तुमचा मीपणा, तुमचा मोठेपणा जसा आपण देवळाच्या बाहेर वाना काढून ठेवतो ना, तसं बाहेर काढून ठेवायचा, कारण जसं कृपा झाली तसं कोप व्हायला वेळ लागत नाही। हे ते आपला आजचा भाग संपतो। पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। थँक्यू फ्रेंड्स।